नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खोंडामळी तालुका जिल्हा नंदुरबार येथील उपशिक्षिका श्रीमती कविता लोंढे आपणा सर्वांचे सेतू अभ्यासक्रमात स्वागत करते। इयत्ता 9वी विषय मराठी। मुलांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 14वा दिवस। क्षेत्र आहे लेखन, क्षमता आहेत समास या व्याकरण घटकाचा लेखनात प्रभावी वापर करता येणे। संकल्पना आहे समास। चला तर मग जाणून घेऊया। मुलांनो, तुम्हाला इथे 2 गट दिले आहेत, अ गट आणि ब गट। अगोदर आपण त्यावर चर्चा करूया, ठीक आहे? तर मग अ गटमध्ये काय दिले ते मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवते। 1. शुभम प्रत्येक दिवशी व्यायाम करतो। ब गटमध्ये अ, शुभम दररोज व्यायाम करतो। 2. आम्ही वनातील भोजनाचा आनंद घेतो। ब गट ब, आम्ही वनभोजनाचा आनंद घेतला। 3. मुलांनी मातीत खेळताना हात व पायांची काळजी घ्यावी। क, मुलांनी मातीत खेळताना हात पाय यांची काळजी घ्यावी। 4. गणेशाला मोदक फार आवडतात। ड, लंबोदराला मोदक खायला आवडतात। मग ही अ गट आणि ब गट यामधील 4ही वाक्ये मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहेत। मग या 4ही वाक्यांवरून तुम्हाला काय समजलं बरं? त्यांचा काय अर्थ तुम्ही लावला बरं? त्यावर पुढे काही प्रश्न दिलेले आहेत, ते मी तुम्हाला विचारते। 1. वरील दिलेल्या दोन्ही गटातील वाक्यांचा अर्थ कसा आहे? मग आता मी तुम्हाला दोन्ही गटांमधली 4 वाक्ये वाचून दाखवली आहेत। मग त्या सर्व वाक्यांचे अर्थ कसे आहेत बरं? सारखे आहेत की वेगवेगळे आहेत? बघा, शुभम प्रत्येक दिवशी व्यायाम करतो आणि इकडे ब गटमध्ये आहे शुभम दररोज व्यायाम करतो। मग या दोन्ही वाक्यांचा अर्थ कसा आहे? सारखाच आहे की नाही? पुढे आहे आम्ही वनातील भोजनाचा आनंद घेतला आणि इकडे ब गटामध्ये आहे आम्ही वनभोजनाचा आनंद घेतला। मग वनातील भोजनाचा आणि वनभोजनाचा या दोन्ही वाक्यांचा अर्थ कसा आहे? सारखाच आहे। गणेशाला मोदक फार आवडतात आणि इकडे ब गटामध्ये आहे लंबोदराला मोदक खायला आवडतात। मग या वाक्यांमध्ये काय फरक आहे? गणेशाला आणि इकडे आहे लंबोदराला। मग गणेशाचंच नाव लंबोदर आहे की नाही? म्हणजेच या दोन्ही वाक्यांचा अर्थ कसा होतो? सारखाच होतो, ठीक आहे? मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे सारखा। प्रश्न 2. वरील दोन्ही गटात पहिल्या व दुसऱ्या वाक्यातील समान अर्थ असलेले शब्द शोधून लिहा। मग बघा, अ गट आणि ब गट या दोन्ही गटांमधील पहिल्या व दुसऱ्या वाक्यातील म्हणजे पहिल्या वाक्यामधला शब्द आणि दुसऱ्या वाक्यामधला शब्द असे कोणते 2 शब्द आहेत ज्यांचा अर्थ सारखाच आहे, समान आहे? मग बघा, पहिल्या वाक्यामध्ये शुभम प्रत्येक दिवशी व्यायाम करतो। प्रत्येक दिवशी आणि इकडं आहे ब गटामध्ये दररोज, म्हणजे प्रत्येक दिवशी आणि दररोज या दोन्ही शब्दांचा अर्थ कसा होतो? समान होतो, सारखा होतो। मग आपण इथे लिहायचं आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये आहे वनातील भोजनाचा आणि इकडं ब गटामध्ये आहे वनभोजनाचा। मग इकडे वनातील भोजनाचा आणि वनभोजनाचा या दोन्ही शब्दांचा अर्थ कसा होतो? समान होतो। मुलांनी मातीत खेळताना हात व पायाची काळजी घ्यावी आणि इकडे ब गटामध्ये क आहे मुलांनी मातीत खेळताना हात पाय यांची काळजी घ्यावी। मग हात व पायांची आणि हात पाय या दोन्हींचा अर्थ कसा होतो? समान होतो, ठीक आहे? पुढे आहे गणेशाला मोदक फार आवडतात आणि इकडे आहे लंबोदराला मोदक खायला आवडतात। मग गणेश आणि लंबोदर ही दोन्ही नावं सारखीच आहेत। गणेशाचंच नाव लंबोदर आहे, हो की नाही? म्हणून या दोन्हींचा अर्थ कसा होतो? समान होतो। चला पुढे प्रश्न 3. दुसऱ्या गटातील प्रत्येक वाक्यात 2 शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द ओळखून लिहा। मग आता दुसरा गट कोणता आहे इथे? दुसरा गट आहे ब गट। मग ब गटामधील प्रत्येक वाक्यामध्ये 2 शब्द एकत्र येऊन जो शब्द तयार झालेला आहे तो शब्द तुम्हाला ओळखून इथं लिहायचा आहे। मग 2 शब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार झाला आहे बघा बरं। ब गटामध्ये पहिल्या वाक्यामध्ये दररोज म्हणजे
प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी हे 2 शब्द मिळून दररोज हा एक नवीन शब्द तयार होतो. ठीक आहे. मग इथे आपल्याला काय लिहायचं आहे? दररोज. ब मध्ये आहे आम्ही वनभोजनाचा आनंद घेतला. मग आता वनभोजन, वनातील भोजन हे 2 शब्द एकत्र येऊन नवीन शब्द काय तयार झाला आहे? वनभोजन. पुढे क मध्ये आहे मुलांनी मातीत खेळताना हात पाय यांची काळजी घ्यावी. मग हात व पाय हे 2 शब्द एकत्र येऊन नवीन शब्द कोणता तयार झाला आहे? हात पाय. ठीक आहे. अशा प्रकारे 2 शब्द एकत्र येऊन तयार झालेले शब्द आपण इथे प्रश्न क्रमांक 3 मध्ये लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4. दुसऱ्या गटातील 2 एकत्र येणाऱ्या शब्दांपैकी कोणता शब्द महत्त्वाचा आहे ते तुम्ही इथं शोधून लिहायचं आहे. म्हणजे 2 शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो. मग त्या 2 शब्दांपैकी कोणता शब्द महत्त्वाचा आहे ते तुम्ही इथं लिहायचं आहे. मग प्रत्येक दिवशी, वनातील भोजन, हात व पाय आणि गणेशाला, लंबोदराला यांच्यापैकी कोणता शब्द महत्त्वाचा आहे ते तुम्ही इथं शोधून लिहायचं आहे. पुढे आहे समास, सामासिक शब्द व विग्रह या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मग बघा मुलांनो, समास म्हणजे काय? शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात. समास म्हणजे काय? जिथे शब्दांची काटकसर करून एकच शब्द तयार होतो किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात. व तयार होणाऱ्या शब्दास, म्हणजे मग 2 शब्दां एकत्र करून जो एकच शब्द तयार होतो किंवा जो जोड शब्द तयार होतो त्या तयार होणाऱ्या शब्दास काय म्हणतात? सामासिक शब्द. सामासिक शब्द. तसेच या शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह म्हणतात. म्हणजे बघा, उदाहरणार्थ वडापाव. वडापाव हा एक जोड शब्द आहे. मग त्याचा विग्रह करायचा. वडा घालून तयार केलेला पाव. ही आपण त्या शब्दाची, वडापाव या शब्दाची फोड केली म्हणून ती फोड म्हणजे काय? वडा घालून तयार केलेले पाव. हा काय आहे? त्याचा विग्रह आहे. आई बाबा, आई आणि बाबा. आई आणि बाबा हे 2 शब्द आहे. मग ह्या 2 शब्दापासून आपण एक शब्द तयार केला, तो म्हणजे आई बाबा. ठीक आहे. मग समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. चला आता पुढे बघूया, सक्षम बनूया. मग इथे तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. 1. मी दर साल तुला भेटायला येईल. 2. विद्यार्थ्यांनी प्रतिदिन नियमित अभ्यास करावा. 3. अशोक शाळेत सतत गैरहजर राहतो. 4. मुले बेभान सायकल चालवतात. 5. अजय नेहमी बिनधास्त राहतो. 6. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. बघा, इथे मी तुम्हाला काही वाक्य वाचून दाखवली. त्या वाक्यांमध्ये काही शब्दांच्या खाली अंडरलाईन दिलेली आहे. मग इथे पहिल्या वाक्यामध्ये दर साल हा शब्द आलेला आहे. मग ह्या शब्दाचा हा कोणता शब्द आहे? सामासिक शब्द. याची फोड केली तर तो कसा होईल? दर साल, प्रत्येक वर्षी. साल म्हणजे वर्ष. मग दर सालचा फोड केली तर त्याचा काय होईल? प्रत्येक वर्षी. हा त्याचा विग्रह आहे. ठीक आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. दिन म्हणजे दिवस. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी. हा त्याचा विग्रह आहे. गैरहजर म्हणजे हजर नसलेला. बेभान, बेभान म्हणजे भान नसलेला. बिनधास्त
बिनधास्त म्हणजे धास्ती शिवाय. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. यथाशक्ती शक्ती शिवाय. हे आपण काय केलं, त्या शब्दांची आपण फोड केली, विग्रह केला. मग यावरून आपल्याला काय समजतं बरं? ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययी भाव समास असे म्हणतात. आता बघा, दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी या शब्दामध्ये पहिला शब्द मुख्य आहे, हो की नाही? मग मुलांनो, अव्ययी भाव समास म्हणजे ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययी भाव समास असे म्हणतात. मग ही जी उदाहरणं आपण बघितली, दर साल, प्रतिदिन, गैरहजर, बेभान, बिनधास्त, यथाशक्ती, ही सर्व उदाहरणं अव्ययी भाव समासाची आहेत. पुढे बघूया. मी अजून काही वाक्य वाचून दाखवते तुम्हाला. 1. सुधाचे पाठ्यपुस्तकातील श्लोक तोंडपाठ आहेत. 2. आईने आज देवघर फुलांनी सजविले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. कचरा गाडी रोज घंटानाद करत येते. आईच्या हातची पुरणपोळी मला खूप आवडते. मृणाल रोज देवापुढे पंचारती लावते. मग आता या सर्व वाक्यांमध्ये काही शब्द अधोरेखित केलेली आहेत. ती कोणती? तोंडपाठ, देवघर, महाराष्ट्राची, घंटानाद, पुरणपोळी आणि पंचारती. मग या अधोरेखित सामासिक शब्दांच्या मदतीने आपण सामासिक शब्द विग्रह म्हणजे काय ते बघू आणि मग हा कोणता समास आहे तेही बघू. ठीक आहे. मग तोंडपाठ, आता मी तुम्हाला सांगितलं की सामासिक शब्द म्हणजे की दोन शब्द एकत्र करून किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास म्हणतात आणि त्या तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणजे जो नवीन शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. ठीक आहे. आणि ते तसे या शब्दाची फोड करून दाखवण्यास विग्रह असे म्हणतात. म्हणजे हे जे शब्द तयार झाले आहेत जोड शब्द, तोंडपाठ, देवघर, महाराष्ट्र, घंटानाद, पुरणपोळी, पंचारती, हे सर्व काय आहेत? सामासिक शब्द आहेत. मग आता आपण त्यांची फोड करू, त्यांचा विग्रह बघू. मग तोंडपाठचा विग्रह कसा होईल? तोंडाने पाठ. देवघर, देवघरचा विग्रह देवाचे घर. महाराष्ट्र, महाराष्ट्राची, महाराष्ट्राचा विग्रह महान असे राष्ट्र, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. घंटानाद, घंटानादचा विग्रह घंटेचा नाद. पुरणपोळी, पुरणपोळीचा विग्रह पुरण घालून केलेली पोळी. पंचारती, पंचारतीचा विग्रह 5 आरत्या. पंच म्हणजे 5 आणि आरती म्हणजे आरती, 5 आरती. ठीक आहे. मग यावरून आपल्याला असे लक्षात येते की ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्ती, प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. मग दुसरे पद महत्त्वाचे म्हणजे तोंडपाठ, तोंडाने पाठ, पाठ हा महत्त्वाचा शब्द आहे की नाही. देवघर, देवाचे घर, घर हा शब्द महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. मग महान राष्ट्र यामध्ये दुसरा शब्द कोणता येईल? राष्ट्र. घंटानाद, घंटेचा नाद, नाद हा शब्द महत्त्वाचा आहे ना. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, पोळी हा शब्द महत्त्वाचा आहे, दुसरा शब्द. पंचारती, पंच आरती म्हणजे 5 आरती, आरती हा शब्द दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. मग यावरून असं समजतं की हा कोणता समास आहे? तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते.
दुसरे पद महत्त्वाचे असते आणि त्याचप्रमाणे विग्रह करताना गाळलेला शब्द. म्हणजे आता समजा राजवाडा, त्याचा विग्रह कसा होईल? राजाचा वाडा. मग राजाचा, चा हा काय आहे? विभक्ती आहे, याला आपण गाळून टाकलं, मग तो कसा झाला? राजवाडा. म्हणजे विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. विग्रह करताना गाळलेला शब्द म्हणजे आपण राजवाडा या शब्दाचा विग्रह करताना तो कसा लिहिला? राजाचा वाडा. म्हणजे विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. राजवाडा या शब्दाचा विग्रह करताना आपण त्याला कसं लिहिलं? राजाचा वाडा. म्हणजे चा हा विभक्ती प्रत्यय आपण तिथं लिहिला, बरोबर? म्हणून त्यास काय म्हणतात? तत्पुरुष समास. समजलं तुम्हाला? बघा, तुम्हाला इथे एक उदाहरण दिलं आहे तत्पुरुष समासाचं. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ राजवाडा. राजवाडा या शब्दाचा आपण विग्रह केला तर तो कसं लिहिणार? राजाचा वाडा. म्हणजे इथे आपण काय लावलं? चा हा विभक्ती प्रत्यय लावला. मग यावरून हा कोणता समास होतो? तत्पुरुष समास. हे तुम्हाला ओळखण्यासाठी सोपं पडेल. ओके, चला आता पुढे बघूया. पुढे आणखीन काही तुम्हाला वाक्य दिलेली आहेत, ती मी अगोदर वाचते. करवंदाची चव आंबट गोड असते. आम्ही उन्हाळ्यात विटी दांडू खेळतो. यावर्षी विद्यार्थ्यांच्या पास नापासाचे काय? सुनीलच्या घरी चहा पाणी घेतले. पाऊस पडल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. बाबांनी बाजारातून भाजीपाला आणला. आता या वाक्यांमध्ये काही शब्द अधोरेखित केलेले आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचा विग्रह बघूया. ठीक आहे, मग बघा इथे पहिल्या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द कोणता आहे? आंबट गोड. मग याचा विग्रह कसा होईल? आंबट आणि गोड. पुढचा शब्द आहे विटी दांडू. त्याचा विग्रह विटी आणि दांडू. पास नापासाचे, याचा विग्रह पास आणि नापास. चहा पाणी. चहा पाणीचा विग्रह चहा पाणी. तसे व इतर फराळाचे पदार्थ. म्हणजे आपण सहज कोणालाही सांगतो, आपल्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना, की आमच्या घरी चहा पाण्याला या. मग आपण फक्त त्यांना चहा आणि पाणीच देतो का? नाही. मग त्यासोबत आपण इतर दुसरे फराळाचे पदार्थ पण देतो की नाही? पण बोलवताना आपण कसं बोलवतो? की आमच्या घरी चहा पाण्याला या. म्हणून त्याचा विग्रह कसा होईल? चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. नदी नाले. नदी आणि नाले. भाजीपाला. भाजीपाला तत्सम वस्तू. आता समजा आपण बाजारात भाजीपाला घ्यायला गेलो तर आपण फक्त भाजीपाला आणतो का? भाजीपालामध्ये भरपूर प्रकारचे भाज्या आणतो आपण, हो की नाही? मग भाजीपालाचा विग्रह कसा होईल? भाजीपाला व तत्सम वस्तू. मग मुलांनो, ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि अथवा व किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात. उदाहरणार्थ बघा, मामा मामी हा एक शब्द दिला आहे. त्याचा विग्रह कसा करणार आपण? मामा आणि मामी. पाप पुण्य. पाप आणि पुण्य. आणि वरील वाक्यांमध्ये आपण अधोरेखित शब्द बघितले होते. आंबट गोड. आंबट आणि गोड. विट्टी दांडू. विट्टी आणि दांडू. पास नापास. पास आणि नापास. तर मग ज्याही शब्दांचा विग्रह करताना त्यांच्यामध्ये आणि अथवा व किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ते जोडलेले असतील तर ते द्वंद्व समासाची उदाहरणं असतात. म्हणजे यावरून तुम्हाला समजेल की हे शब्द द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. ठीक आहे, म्हणजे या समासामध्ये दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान असतात. दोन्ही पद महत्त्वाचे असतात, हो की नाही? मामा मामी हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. पाप पुण्य हे दोन्ही शब्द महत्त्वाची आहेत. त्यावरून तो द्वंद्व समास होतो. ठीक आहे.
चला अजून पुढे बघूया. पुढे अजून काही वाक्य दिली आहेत, ती मी वाचते. 1. लंबोदराला मोदक फार आवडतात. 2. नीलकंठ हे शंकराचे दुसरे नाव आहे. नीरस रचना निर्माण होऊ नये. आणि 4. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. आता इथे जे काही अधोरेखित शब्द दिलेले आहेत, लंबोदराला, नीलकंठ, नीरस, पितांबर, या शब्दांचा आपण विग्रह करू. मग आता लंबोदर. लंबोदर म्हणजे काय? लंब आहे उदर ज्याचे असा तो. मग लंबोदर कोण आहे? गणपती, हो की नाही? गणपतीलाच आपण लंबोदर म्हणतो ना. लंबोदराला मोदक फार आवडतात. गणपतीला मोदक फार आवडतात. नीलकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा कोण? ज्याचा कंठ निळा आहे असा कोण आहे? शंकर. नीलकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा तो शंकर. नीरस, नाही रस ज्यात ते म्हणजे नीरस, रस नसलेले किंवा नाही रस ज्याच्यात तो. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. पितांबर, पितांबर म्हणजे पिवळे असे वस्त्र, पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे पितांबर. मग बघा मुलांनो, ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूचा किंवा व्यक्तीचा त्यामधून बोध होत असतो, त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. म्हणजे आपण उदाहरण बघितले. नीलकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा कोण? शंकर. मग नीलकंठ या दोन्ही पदांमध्ये, या शब्दामधील दोन्ही पदे प्रमुख नसून त्या दोन्ही पदांच्या अर्थापेक्षा वेगळा अशा व्यक्तीचा बोध होतोय. म्हणजे नील आणि कंठ या दोन्ही शब्दांचा इथे महत्त्व नाही आहे. हे दोन्ही पद प्रमुख नसून वेगळ्याच व्यक्तीचा आपल्याला तिथे बोध होतोय, तो म्हणजे शंकर. ठीक आहे. म्हणजे समासातील कोणतेच पद प्रमुख नाही आहे, त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्याच अशा वस्तूचा किंवा व्यक्तीचा आपल्याला बोध होतोय. मग तो कोणता समास असतो? बहुव्रीही समास. दुसरं उदाहरण बघू. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो कोण? गणपती. मग लंबोदर या दोन्ही पदांमध्ये दोन्ही पदं प्रमुख नसून दुसऱ्याच व्यक्तीचा आपल्याला अर्थ बोध होतोय, मग तो कोणता? गणपती. मग जिथे जिथे तुम्हाला असं दिसेल की समासातील कोणतेच पद प्रमुख नाही आहे आणि त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्याच वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतोय, तर तो असेल बहुव्रीही समास. ठीक आहे. बघा मुलांना, पुढे तुम्हाला काही कृती दिलेल्या आहेत. आत्ता मी तुम्हाला जे 4 समास शिकवले, कोणकोणते होते ते? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. या 4ही समासांवर आधारित तुम्हाला पुढे कृती दिलेल्या आहेत. त्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि वहीवर लिहायच्या आहेत. मग कृतीमध्ये काय आहे? अ. खालील सामासिक शब्दांचा योग्य प्रकार पर्यायामधून ओळखून लिहा. मग इथं दिला आहे दशानन. मग दशानन हा कोणता समास आहे? अव्ययीभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे की बहुव्रीही समास? या 4पैकी कोणता समास आहे ते तुम्ही उत्तर इथे लिहायचं आहे. 2 आहे मीठ भाकर. मग मीठ भाकरचा विग्रह कसा करणार तुम्ही? मीठ आणि भाकर. मग या कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तत्पुरुष समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास. मग हे उदाहरण आहे द्वंद्व समासाचं. ठीक आहे. द्वंद्व समासामध्ये आपण आणि, व, किंवा हे शब्द बघितले होते, हो ना. तिसरा आहे राजवाडा. राजवाडा कोणता समास आहे? तत्पुरुष समास. पुढे आहे आजन्म. आजन्म कोणता समास आहे? आजन्म आहे अव्ययीभाव समास. तर अशा प्रकारे
आज आपण समासाचे 4 मुख्य प्रकार आपण बघितले आहेत. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. याही समासांचे अजून प्रकार पडतात. ठीक आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण समास हा घटक इथे शिकलेलो आहोत. तुम्ही सर्व मुलांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहायची आहेत. धन्यवाद.